नमस्कार. आईस मॅजिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरची भजी. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला कोथिंबीरची भजी करण्यासाठी लागणार आहे भरपूर सारी बघा अशी कोथिंबीर घेतली आहे. खूप घेतली आहे मी. 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे चिरून. ह्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय आणि लसूण घेतलंय. हे जरा बारीक करून घेणार आहे मिक्सरला मी. आणि त्यामध्ये टाकण्यासाठी चवीनुसार मीठ, हळद, हा थोडासा खायचा सोडा घेतलाय, ओवा आणि बेसन, भिजवण्यासाठी पाणी. तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेते, पुढची प्रोसेस दाखवते. तर बघा आता मसाला माझा बारीक करून झालाय छान. मी कांदा टोपामध्ये घेतलाय, त्याच्यामध्ये आता हे मीठ, हळद, खायचा सोडा हे सगळं टाकून घेते आणि ते सगळं आपण मिक्स करून घेऊया. आधी मी आता कोथिंबीर टाकून घेते, त्याच्यामध्ये लागेल तशी कोथिंबीर थोडी थोडी टाकून ते मिक्स करून घेणार आहे. या भज्यांमध्ये कोथिंबीर खूप छान लागते, भरपूर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर मी जास्त बारीक चिरलेली नाहीये, जाडजाडच ठेवली आहे मी थोडीशी, म्हणजे भजी करताना ती छान भज्यांचा आकार पण येतो आपला, खेकडा भजी सारखी, आणि खायला सुद्धा छान लागतात कोथिंबीरची भजी. तर थोडंसं त्याच्यामध्ये मी ही मिरचीची पेस्ट केली आहे ती टाकून घेते. आलं, लसूण, मिरची याची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेते. कोथिंबीर आता बघा मस्त मिक्स करून झाली आहे मसाल्यामध्ये, कांदा, कोथिंबीर. आता मी त्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहे, जसं लागेल तसं बेसन ऍड करणार आहे. चार चमचे मी घेतले बेसन, सध्या लागेल आपण अजून टाकूया. आणि भजी छान लागतात, अशी चहा बरोबर तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात. तर बघा आपलं मी पीठ भिजवून 10 मिनिटं ठेवलं होतं. आपण काय आहे तर एक्स्ट्रा पाणी टाकलं नाही, कोथिंबीरचं आणि कांद्याचं पाणी होतं ना, त्याच पाण्यामध्ये पीठ भिजवून घेतलंय. तर आपलं तेलही आता गरम झालंय, तर मी आता भजी काढायला घेते. मस्त अशी कोथिंबीरची भजी, अशी कोथिंबीर छान वाटतं त्याच्यामध्ये, अशी खायलाही छान लागतात ती. एका साईडने आपली भजी फ्राय झाली आहे, आता मी पलटी केली. हे बघा छान दिसतात, खेकडा भजी केल्यागत वाटतात आणि खायलाही छान लागतात कोथिंबीरची भजी. तर बघा आपली भजी फ्राय करून झाली आहे, मी आता काढून घेते ती प्लेट मध्ये. भजी व्हायला वेळ नाही लागत, पटापट होऊन जातात. हे बघा छान दिसतात, खायलाही तेवढीच टेस्टी लागतात. करून बघा तुम्ही. आपली कोथिंबीरची कुरकुरीत मस्त भजी करून तयार आहे, चहा सोबत खायला. हे बघा किती मस्त झाली आहेत बघा. मस्त झाली आहेत. तुम्ही अशी भजी करून बघा कोथिंबीरची, छान लागतात. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.